मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट आणि IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध लागत आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. त्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला खात्री देते की ती आई होऊ शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्याच्यात सातत्य राखणं हे गरजेचं आहे. आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या IVF पेशंटची गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे मी 2016मध्ये केलेलं IVF आहे. त्याची मी डिटेल माहिती तुम्हाला सांगते. आता त्या अगोदर IVF या प्रोसिजरबद्दल मी तुम्हाला एकदम सिम्पल आणि थोडक्यात सांगते. त्याच्यामध्ये काय होतं की प्रॉपर सिलेक्शन ऑफ पेशंट हे खूप महत्त्वाचं असतं आणि प्रॉपरली सिलेक्ट केल्यावर पेशंटला एक प्रॉपर इंजेक्शन दिली जातात वेगवेगळ्या प्रकारचे आणि इंजेक्शन दिल्यानंतर इथे अंडी तयार होतात अंडाशयामध्ये. ते आपण ग्रॅज्युअली सोनोग्राफीने बघतो आणि ही अंडी तयार झाल्यानंतर योग्य वेळेस आल्यानंतर एक ट्रिगरचं इंजेक्शन दिल्यानंतर आम्ही ती अंडी एक पेशंटला भूल देऊन एका सुईच्या मार्फत ही अंडी बाहेर काढतो. बाहेर काढलेली अंडी आणि हजबंडचं सिमेन एकत्र करून आपण त्याचा एम्ब्रिओ बनवतो किंवा भ्रूण बनवतो आणि हा बनवलेला एम्ब्रिओ आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवतो एक साधारण 5 दिवस. तिथे त्याची ग्रोथ होते, तिथे त्याला प्रॉपर ॲटमॉस्फिअर दिलं जातं आणि तो झालेला भ्रूण साधारण 5 दिवसाने किंवा 3 दिवसाने आपण अलगद पिशवीमध्ये टाकतो. त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. आता ह्या एम्ब्रिओ ट्रान्सफरला भूल देण्याची गरज नसते आणि नंतर प्रॉपर औषधं दिल्यानंतर तो भ्रूण पिशवीमध्ये वाढतो. तर खरं पाहता हे खूप वरदान आहे इन्फर्टिलिटी ह्या फील्डला आणि पेशंटसाठी सुद्धा. तर जेव्हा गरज असते आणि जेव्हा डॉक्टर सांगतात आणि प्रॉपर इंडिकेशन असेल तर IVF करून घेण्यामध्ये काहीही अडचण नाही. आता प्रॉपर सिलेक्शन ऑफ पेशंट म्हणजे एखाद्या कपलला खरंच IVF लागणार आहे का हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा मेल आणि जेव्हा कपल आमच्याकडे येतं तेव्हा त्यांचा मेल फॅक्टर आणि फिमेल फॅक्टर ह्या दोघांचा पूर्ण अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे त्यांना प्लॅन ऑफ ट्रीटमेंट दिलं जातं. म्हणजे त्यांना कुठली ट्रीटमेंट त्या कपलला योग्य होईल ते ठरवलं जातं. आता प्लॅन 1मध्ये काय असतं की दोन्ही जर हजबंड वाईफ चांगले असतील तर ते नॅचरली थोडीशी मेडिसिन देऊन आणि फॉलिक्युलर स्टडी करून ते पेशंट कन्सिव्ह होऊन जातात. कधी ॲडव्हान्स गोष्टीमध्ये त्यांना मला समजा नाही झाले नॉर्मल ह्याच्यामध्ये आणि गरज वाटली तर आम्ही त्यांना IUIचा सल्ला देतो आणि IUIमध्ये पण रिपीटेडली नाही झालं तर आम्ही त्यांना IVFचा सल्ला देतो. किंवा अगदी प्रॉपर इंडिकेशन आहे की त्यांना आपण नॉर्मली नाही ट्राय करू शकत असे पेशंटसुद्धा असतात. ते म्हणजे बायलॅटरल ट्युबल ब्लॉक किंवा इतर अशी अनेक कारणं आहेत की ज्यामध्ये आपण नॉर्मल ट्राय करून त्या पेशंटला गर्भधारणा नाही देऊ शकत. तर असे पेशंट सिलेक्ट करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि पेशंटसाठी पण ते खूप महत्त्वाचं असतं. कारण IVF ह्या ट्रीटमेंट थोडीशी कॉस्टली आहे आणि ती प्रोलॉंग ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये फेल्युअरचे चान्सेस पण खूप असतात. त्यामुळं पेशंटला पण मनस्ताप होऊ शकतो आणि डॉक्टरला पण मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट देणं हे आमचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे. आपल्या इथे जे पेशंट येतात त्याच्यामध्ये बायलॅटरल ट्युबल ब्लॉक असतील स्ट्रॉंगली तर आणि आपण काही ट्रीटमेंट देऊनसुद्धा लाईक कॅन्युलायझेशन वगैरे करूनसुद्धा जर ते ट्यूब्स ओपन नाही होत असतील तर अशा पेशंटसाठी IVF हे वरदान आहे. आता माझ्या पहिल्या IVFबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक मीना देवी नावाची पेशंट होती. साधारण वय असेल मोर दॅन 35. ती माझ्याकडे आली इन्फर्टिलिटी, मूल होत नाही म्हणून. लग्न होऊन मोर दॅन 10 इयर्स झाले असतील आणि मुलं होत नाहीत आणि तिने सांगितलं मला की दुसरी गोष्ट काय होतं तिच्यात इंटरेस्टिंग की तिची पिशवी खाली आली होती, पूर्ण पिशवी खाली आली होती आणि मुलं होत नाहीत ही एक कंप्लेंट होती. तर सर्वप्रथम तिला मी एक्सप्लेन केलं की तुझी पिशवी तर जागेला गेली पाहिजे कारण ते नलिपॅरस प्रोलॅप्स होतं, पूर्ण पिशवी खाली आली होती. तर तिला स्लिंग ऑपरेशन करून ती पिशवी वरती खेचून बसवण्यात आली. ऑपरेशन 100% सक्सेसफुल झालं. पिशवी एकदम जागेला गेली.
परंतु ऑपरेशन करताना ही गोष्ट लक्षात आली की तिला पोटाचा TB आहे, ट्युबरक्युलोसिस आहे आणि पूर्ण ट्यूब दोन्ही बाजूच्या तिच्या खराब झालेल्या आहेत. ऑपरेशन झाल्यानंतर मी पेशंटला सांगितलं की तुझ्या दोन्ही ट्यूब खराब झालेल्या आहे, पोटाचा TB आहे, TBच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि प्रॉपर AKT ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. पेशंट अतिशय सिन्सिअर. तिने स्पेशालिस्टकडे जाऊन AKT ट्रीटमेंट घेऊन 6-7 महिन्याचा जो कोर्स असतो तो पूर्ण कंप्लीट केला. पण तिच्या मनामध्ये मूल हवं आहे ही गोष्ट पक्की होती. तेव्हा मी तिला सांगितलं की तुझ्या दोन्ही ट्यूब जर ब्लॉक आहेत तर तुला IVF शिवाय पर्याय नाही, तुला IVFच करावं लागेल. तर ती पेशंट मला विचारलं तुम्ही करतात का, तर तेव्हा मी नव्हते करत IVF. तर पेशंट नंतर आली नाही, परंतु तिचे हजबंड, मला वाटतं ती गुजरातला शिफ्ट झाली, तिचे हजबंड प्रत्येक 6 महिन्याने 1 वर्षानं माझ्याकडे यायचे आणि मला विचारायचे मॅडम IVF सुरू केलं का. मी सांगायचे नाही, मी IVF नाही करत आहे, आपण तिकडे कुठेही करू शकतात. रेग्युलर ते माझ्या टचमध्ये होते, बॉम्बेला आले की मला भेटायचे, तिथेही त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली. परंतु पेशंटचा माझ्यावर अत्यंत विश्वास होता. पेशंट इतके रेग्युलर यायचे मला भेटायला की नंतर मी डिसाईड केलं की आपण, आणि मीनव्हाईल मीही IVF शिकत होते. बरेचसे वर्कशॉप अटेंड करणं, लेक्चर्स अटेंड करणं, त्याचं नॉलेज मिळवणं, हे काम माझं चालू होतं. नंतर मी डिसाईड केलं की आपण हिचं IVF करू. तर 2010मध्ये तिचं मी पहिलं ऑपरेशन केलं होतं. 2016मध्ये ती इथे आली, आम्ही IVF करायचं ठरवलं. पेशंट खूप पुअर होती, परंतु खूप सिन्सिअर होती आणि अत्यंत कमी बजेटमध्ये मी तिचं IVF केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्याच IVFमध्ये ती प्रेग्नंट राहिली. तर खरं सांगते की डॉक्टरांना काय जो आनंद होतो तो शब्दात सांगताच येणार नाही. म्हणजे हे असं मला मिरॅकल वाटलं की अरे कशी, म्हणजे कसं IVF मी असे पेशंट प्रेग्नंट राहतात, दॅट फिलिंग मी शब्दात नाही सांगू शकत. आणि मला अजून आठवतं आहे, मी हॉस्पिटलमधून माझ्या घरी निघाले होते, गाडीत होते आणि मला टॉप ऑफ द वर्ल्ड वाटत होतं. त्या शब्दाचा अर्थ मला तेव्हा कळला की अरे इट इज व्हेरी एक्सायटिंग की ज्या स्त्रीला आईच होऊ शकत नाही, मूल होऊ शकत नाहीत, अशा स्त्रिया ह्या IVFमुळे प्रेग्नंट राहू शकतात आणि मातृत्व भोगू शकतात. त्याच्यानंतर 3 महिने ती इथेच राहिली, रूम भाड्याने घेऊन राहिली, प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तिने 3 महिने, कारण 3 महिने खूप महत्त्वाचे असतात. तेव्हा प्रॉपर हॉर्मोन्स देणं, इंजेक्शन देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 3 महिने इथे राहिली, 3 महिन्यानंतर एक सोनोग्राफी केली, नंतर ते परत गुजरातला शिफ्ट झाले. परंतु ते रेग्युलर माझ्या टचमध्ये असायचे, ट्रीटमेंट घेतलेली सांगायचे. मी त्यांना सांगितलं की आता तिकडे तुम्ही प्रॉपर डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू करा. ते तिकडेही ट्रीटमेंट घेत होते, तिथेही डॉक्टर त्यांना चांगले ट्रीटमेंट देत होते. परंतु काय झालं की तिला साधारण 7व्या महिन्यामध्येच ब्लड प्रेशर वाढायला लागलं. ब्लड प्रेशर खूप वाढलं आणि डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला, योग्यच सल्ला दिला, आणि लवकर डिलिव्हरी करावी लागेल ह्याचा पण सल्ला दिला. तोही त्यांचा सल्ला योग्य होता. परंतु तिचा विश्वास इकडे असल्यामुळे ते परत मुंबईला आले, इथे परत रूम भाड्याने घेतली आणि ते इथं राहून माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला लागले. पेशंटला खूप दिवस ॲडमिट होणं शक्य नव्हतं. तेव्हा आम्ही अत्यंत कन्सेशन किंवा फ्रीमध्ये म्हणा ना, आम्ही तिला ॲडमिट करून घेतलं, प्रॉपर ट्रीटमेंट दिली आणि नंतर योग्य इंजेक्शन्स दिले. आणि जेव्हा BP खूपच वाढू लागलं तेव्हा बच्चूला जी मॅच्युरिटीसाठी इंजेक्शन्स असतात ती पण 2 दिली आम्ही काही. आणि त्याच्यानंतर मग तिचं आम्ही सिझर केलं. सिझर करून तिला मुलगा झाला. अत्यंत कमी वजनाचा होता तो, मला वाटतं 7वा-8वा महिना असावा, आणि वजन मला आता एक्झॅक्टली आठवतही नाही आहे, पण लो बर्थ वेट बेबी होतं. नंतर ती परत इथेच राहिली भांडुपला त्या बाळाला घेऊन, जवळजवळ 3-4 महिने राहिली. बाळाला खूप छान सांभाळलं तिने. आणि नंतर ते गुजरातला शिफ्ट झाले आणि गुजरातवरून अचानक बाळ जेव्हा 3 वर्षाचं झालं तेव्हा ती परत मला भेटायला आली बाळाला दाखवायला. त्यांना बघून मला अत्यंत आनंद वाटला. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते की ट्रीटमेंटमध्ये जर सातत्य ठेवलं तर खरंच तुम्ही आई होऊ शकता. 3 वर्षाने ती जेव्हा मला भेटायला आली तेव्हा अत्यंत आनंदात होते ते. आणि मी त्यांचा एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे.
खूप जुना व्हिडिओ आहे, तुमच्याबरोबर शेअर करत आहे, तर आपण जरूर बघा. मुझे कुछ नहीं आता है कि किस शब्द से आपका धन्यवाद करूं. धन्यवाद करता हूँ. 2009-10 में मेरा वो ऑपरेशन हुआ था कि बच्चेदानी पूरी नीचे आई थी, उसको हम नली पैरस प्रोलैप्स बोलते हैं. तो पूरा बच्चेदानी नीचे आया था, उसका स्लिंग ऑपरेशन करके उसकी बच्चेदानी ऊपर खींची थी, प्लेस पे रखी थी 2010 में. तो उसको पूरा याद है. इट इज़ 27 अप्रैल 2010. आणि वो टाइम हमको पता चला था कि उसके दोनों ट्यूब ब्लॉक है. उसको ट्यूबरकुलोसिस की बीमारी थी और दोनों ट्यूब ब्लॉक थे. तो फिर उसको 6 महीने का कोर्स लिया और ना को तभी बोला था कि IVF लगेगा. 20 जुलाई 20 जुलाई को हुआ था. 2016 में आपका IVF हुआ आणि फर्स्ट IVF ही आपका सक्सेसफुल हो गया है ना. पहले टाइम आप पहले ही हो गया. पहले ही इसमें आप कंसीव हो गए. शी इज़ वेरी सिंसियर. वो गुजरात से आके इधर रहते थे बॉम्बे में, है ना. बराबर. और उसका डिलीवरी गुजरात से वापस आप लोग डिलीवरी के लिए इधर आए. 45 एज में आपका हुआ ना. 42 को हो गया. हाँ 42. हाँ 42 में आपका IVF हो गया. और फिर बच्चे का जन्म कभी हुआ 5 मार्च. अभी वो 3 साल का हो गया है और वो मुझे मिलने के लिए आया है. बहुत प्यारा बच्चा है और उसका नाम भी उन लोग ने क्या रखा है, गौरव रखा है. IVFची डिटेल प्रोसिजर, इंडिकेशन म्हणजे कोणत्या कपलसाठी IVF ही एकमेव ट्रीटमेंट आहे. अशासाठी मी एक व्हिडिओ जरूर बनवेन, तो आपण अवश्य पहा. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.